नमस्कार. इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की गोपाळ घाईघाईत धावत घरी येतो. इकडे इरिना जायची तयारी करत असते. ती तिची बॅग पॅक करत असते आणि इंदूसुद्धा तिला मदत करत असते. त्याचवेळी गोपाळ तिथे धावत येऊन नाराज होऊन इरिनाला म्हणतो की यू आर गोईंग, आणि तो जरा थांबतो आणि म्हणतो की ते पप्प्याकडून कळलं मला. इरिना सांगते की येस, आय एम गोईंग. गोपाळ नाराज होऊन म्हणतो की म्हणजे थांबता येणार नाही का? इंदू गोपाळला असं नाराज झालेलं बघून तीसुद्धा खाली मान घालून हसायला लागते. इरिना म्हणते की मला जावंच लागेल, मला पंढरपूरमध्ये डॉक्युमेंटरी शूट करायची आहे. गोपाळ नाराज होऊन तिथून जायला लागतो. इंदू हसत इरिनाला म्हणते की गोपाळ, सॅड यू गोईंग ना. इरिना इंदूला म्हणते की तू का दात काढते, गप्प बस. मग इंदू तोंडावर बोट ठेवून गालातल्या गालात हसायला लागते. गोपाळ तिच्याकडे रागाने बघत दुसरीकडे तोंड करून रडायला लागतो. त्याला असं रडताना बघून इंदू आणि इरिनाला सुद्धा खूप वाईट वाटतं. इरिना गोपाळला तिच्याजवळचं कार्ड देते आणि म्हणते की गोपाळ, हे माझं कार्ड आहे, तू मला कधीही कॉल करू शकतो. तेव्हा गोपाळ खुश होतो आणि ते कार्ड घेऊन त्यावरचं नाव असतं. त्यावर डॉक्टर इरिना जॉन्स असं लिहिलेलं असतं. गोपाळ आनंदाने विचारतो की तू डॉक्टर आहेस? इरिना सांगते की हो. गोपाळ खुश होऊन इंदूकडे जातो आणि म्हणतो की अगं बघ, ह्या डॉक्टर आहेत, आणि म्हणतो की बघ आमचं किती किती सेम आहे. मला माहिती होतं आमचं एकदम जुळतंय. त्या डॉक्टर मॅडम, मी पण डॉक्टर होणार, सेम सेम. इरिना सांगते की आय एम डॉक्टर इन लिटरेचर. हे ऐकून गोपाळ नाराज होतो. त्याला असं नाराज झालेलं बघून इंदू विचारते की काय रे गोपाळ, काय झालं, काय म्हणाला ह्या? गोपाळ नाराज होऊन म्हणतो की काय नाही. इरिना बॅग पॅक करत असते. तेव्हा इंदूचं लक्ष तिथे तिच्या सामानामध्ये असलेल्या एका कलशकडे जातं. इंदू ते हातात घेऊन विचारते की इरिना ताई, हे काय आहे? इरिना पटकन तिच्या हातातून ते घेते आणि म्हणते की काही नाही. इरिना गोपाळला म्हणते की गोपाळ, मला पॅकिंग करायची आहे, तू प्लीज हिला इथून घेऊन जातो का? इंदू सारखं त्या कलशकडे बघत असते. गोपाळ इंदूला हाताला पकडून तिथून ओढत घेऊन जातो. इरिना थोडीशी नाराज झालेली असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं. आता आपण पाहतो की इंदू गोपाळची मस्करी करत असते. डॉक्टर गोपे टोपे, मग डॉक्टर इरिनाने तुम्हाला कार्ड दिला आहे ना, मग आता तुम्ही तिला दिवस रात्र फोन करणार? गोपाळ रागाने म्हणतो की तुला काय करायचं आहे गं? दिवस रात्र फोन करेल, नाही तर करणारच नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, याबद्दल परत जोक नाही करायचा. इंदू म्हणते की डॉक्टर इरिनाला फोन करायचा आहे, तुम्हाला जोक वाटतो होय? मग कार्ड कशाला घेतलं? असं म्हणून ती गोपाळच्या हातातून कार्ड खेचून घेते. गोपाळ रागाने परत ते कार्ड घेतो आणि रागाने म्हणतो की जास्त टिंगल केली ना, अशी वाजवेन ना सांगीन की मुस्काडच फोडून टाकेल. चल निघ इथून, डोळ्यासमोर पण दिसू नकोस माझ्या. इंदू त्याला चिडवत म्हणते की चिडका बिबा चिडला, कोपऱ्यात जाऊन बसला. गोपाळ रागाने म्हणतो की संताप नको आणूच मला, जंगली बेडूक, जा तिकडे शेंबडे. इंदू तिथून पळून जात त्याला चिडवत असते की चिडका बिबा चिडला, कोपऱ्यात जाऊन बसला. गोपाळ त्या कार्डकडे बघून नाराज होतो. आता यानंतर आपण पाहतो की सगळेजण इरिनाला निरोप देण्यासाठी बाहेर जमलेले असतात. आदू खूप रडत असतो आणि तो व्यंकू महाराजांना म्हणतो की त्या का चाललेत? व्यंकू महाराज सांगतात की त्यांना पुढे पंढरपूरला जायचं आहे, कधीतरी जाणारच की त्या इथून. शकुंतला विचारते की अहो पण त्या इरिनाताई तिकडे मळ्याकडे का गेल्या आहेत? व्यंकू महाराज म्हणतात मळ्याकडे नाही गेल्या, त्या नदीवर गेल्यात. त्या इरिनाजीकडे त्यांच्या आजींच्या अस्थी आहेत. खरं तर त्या विसर्जन करण्यासाठी इथून पंढरपूरला जाणार होत्या, पण आपल्या गावातलं भक्तिमय वातावरण त्यांना खूप आवडलं आणि आपल्या माणसांमधला जिव्हाळासुद्धा आवडला, म्हणून त्या मला म्हणाल्या त्यांच्या आजींच्या अस्थीचा काही भाग त्यांना इथे आपल्या गावच्या नदीत विसर्जित करावासा वाटतोय. मग मी म्हटलं की का नाही, तुम्हाला जर मनापासून वाटत असेल तर अवश्य करा, शेवटी ज्याचा त्याचा भाव महत्त्वाचा आहे. इंदू खूप रडत असते. तेव्हा तिथे इरिना हातामध्ये अस्थिकलश घेऊन येते. सगळेजण खूप इमोशनल झालेले असतात. इंदू आणि आदू त्या अस्थींना नमस्कार करतात. मग सगळेच जण नमस्कार करतात. इरिना तो अस्थिकलश गाडीमध्ये ठेवून देते. इंदू आणि आदू इरिनाला मिठी मारून खूप रडायला लागतात. सगळे फंटा गँगसुद्धा इरिनाला मिठी मारून रडायला लागतात. नारायणी त्यांच्याजवळ येत त्यांना शांत करते. इरिना इंदूला म्हणते की रडू नकोस, मी नक्की परत येईन, आणि ती तिचे डोळे पुसते. व्यंकू महाराज म्हणतात की इरिनाजी, आमच्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायम उघडे आहेत, केव्हाही या. इरिना त्यांना थँक्यू. इरिना इंदूचे डोळे पुसते
आणि ती गाडीमधून एक पॅकेट काढून इंदूला पैसे द्यायला लागते. पण इंदू ते न घेता मागे सरकते. व्यंको महाराज म्हणतात की हे काय आहे? इरिना सांगते की इंदू माझ्या डॉक्युमेंटरीचा आत्मा आहे आणि इंदूने माझ्या डॉक्युमेंटरीसाठी जे काही केलं आहे त्याचं मूल्य या रकमेपेक्षा कितीतरी जास्त आहे. तरीसुद्धा फूल न फुलाची पाकळी म्हणून इंदूने ते स्वीकारावं असं ती इंग्लिशमध्ये सांगते. पण कोणाला काहीच कळत नाही. व्यंको महाराज गोपाळला विचारतात की काय म्हणतायत मग गोपाळ इरिना काय म्हणाली ते सगळं समजावून सांगतो. व्यंको महाराज म्हणतात की इंदू बाळा घे. मग इंदू ते पैसे घेते. प्रेमनाथसुद्धा हे सगळं बघत असतो. मग इरिना सर्वांचा निरोप घेऊन तिथून निघून जाते. सर्वांनाच खूप वाईट वाटत असतं. इरिनासुद्धा खूप रडत असते. नंतर आपण पाहतो की प्रेमनाथ मोठ्या बाईंच्या खोलीमध्ये येतो आणि त्यांना म्हणतो की सासूबाई. मोठ्या बाई खूपच रागामध्ये असतात. त्या म्हणतात की काय काम आहे बोला पटकन. यावर प्रेमनाथ म्हणतो की अहो जावई आहे, थोडा तरी मान द्या. यावर मोठ्या बाई प्रेमनाथला म्हणतात की घरात ठेवून घेतलंय ना ते बघा. प्रेमनाथ मोठ्या बाईंना म्हणतात की सासूबाई श्वास घ्या. असं म्हणतात की माणसाला राग आला तर त्याच्या आयुष्यातील 5 मिनिटं कमी होतात. यावर मोठ्या बाई रागाने ओरडून म्हणतात की मला नका शिकू व्हा बाजूला. मग प्रेमनाथ म्हणतो की अहो एक शब्द तरी ऐकून घ्या माझा, काय म्हणतोय ते मी. मोठ्या बाई म्हणतात की हां कुठली तरी फालतू स्कीम माझ्या तोंडावरती फेकायची असेल फेल होणारी. यावर प्रेमनाथ म्हणतो की नाही नाही तसं काही आणि म्हणतो की खरं तर ना मला माझी चूक लक्षात आली. अहो फक्त माझीच नाही तर आपली चूक लक्षात आली. मग मोठ्या बाई रागाने म्हणतात की काय म्हणायचं आहे काय तुम्हाला. मग प्रेमनाथ म्हणतो की आम्हाला सगळ्यांचं सगळंच माहिती आहे हो सासूबाई. आता बघा ना त्या पाठराखीला घरातून बाहेर काढण्यासाठी तुम्ही पार आकाश पाताळ एक केलं. तिला आयुष्यातून उठवण्यासाठी काय काय नाही केलं. हो सगळे प्रयत्न करून झाले ना, पण काय झालं नाही ना. मग मोठ्या बाई म्हणतात अच्छा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का सगळे प्रयत्न माझ्यामुळे फेल झालेत. प्रेमनाथ म्हणतो की नाही नाही सासूबाई तसं नाही. तर मोठ्या बाई म्हणतात की मग काय म्हणायचं आहे तुम्हाला. मग प्रेमनाथ म्हणतो की मला असं वाटतं की आपण सगळ्यांकडे चुकीच्या अँगलने बघतो. मग मोठ्या बाई म्हणतात की काय काय करायचं होतं मग मी तिला घेऊन नाचायचं होतं का की या घरची सून करून घ्यायचं होतं. प्रेमनाथ म्हणतो की अहो नाही नाही तसं नाही. मग मोठ्या बाई म्हणतात की मग काय म्हणायचं आहे आज फारच त्या इंदूचा लाड आलेला दिसतोय. तर प्रेमनाथ म्हणतो तसं नाही मी काय सांगतो ते जरा ऐकून तरी घ्या. तुम्ही आधी शांत व्हा आणि इथे बसा. आणि तो म्हणतो की बघा जसं दुष्काळात एखाद्यासाठी सुख काळ असू शकतो ना तसंच पाठराखीन ती आपल्यासाठी शाप नाही तर वरदान ठरू शकते. मोठ्या बाई आश्चर्याने प्रेमनाथकडे बघायला लागतात. प्रेमनाथ म्हणतो की शांत डोक्याने विचार करा. आता यानंतर आपण इकडे पाहतो की इंदू तिची बॅग घेऊन आणि हातात बिछाना घेऊन निघालेले असते. तितक्यात तिथे करिश्मा आणि सुशीला एकदम घाईघाईत येतात. सुशीला एकदम धापा टाकत असते आणि करिश्माला म्हणते की दे. करिश्मा म्हणते की काय. सुशीला इंदूला म्हणते की काय 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 पैशाची गड्डी दे. इंदू म्हणते पैशाची गड्डी. तितक्यात करिश्मा इंदूला म्हणते की त्या फॉरेनर बाईने दिलेत ना तुला एवढे मोठे पैसे दे मग ते. मग इंदू म्हणते की अच्छा ते होय ते नाही आहेत अगं माझ्याकडे. मग सुशीला एकदम शॉक होऊन म्हणते की नाही आहेत म्हणजे मग कुठे गेले. तर करिश्मा म्हणते की अगं मदर हिच्याकडेच आहेत आपल्याला गंडवतेही. सुशीला ओरडून इंदूला म्हणते की इंदे गुपचूप पैसे काढा नाही तर दातच पाडेन तुझे. इंदू रडत म्हणते की अगं आता खरंच नाही आहेत माझ्याकडे. मग सुशीला म्हणते की असं कसं नाही आहेत आणि ती करिश्माला म्हणते की करिश्मा हिला पकड आणि हिच्या बॅगेत बघ तिच्याकडे पैसे आहेत का नाहीत आणि मला दे. तर इंदू म्हणते की तुला का आणि ती पळून जायला लागते. आणि मग सुशीला तिला थांबते आणि म्हणते की तुला का मला का असं म्हणून पळून जायला लागले होय दे इकडे. करिश्मा आणि सुशीला मिळून इंदूला पकडून इंदूच्या बॅगेतील पैसे घेण्याचा प्रयत्न करत असतात. इंदू पळायला लागते. करिश्मा तिला पकडायला जाते आणि जोरात जाऊन दरवाजाला धडकते आणि तिच्या डोक्याला थोडंसं लागतं. तर हे बघून सुशीला खूप चिडते आणि म्हणते की माझ्या लेकराला लागलं आणि करिश्माकडे बघून म्हणते की थांब तुला बघतेच इंदे. मग इंदू सुशीलापासून वाचण्यासाठी पळायला लागते. सुशीला तिला पकडतच असते. इंदू तिलाही चुकून तिथून पळायला लागते. सुशीला इंदूच्या मागे पळता पळता जोरात पाय घसरून पडते. आता तितक्यात तिथे आत्तोबा येतात आणि सुशीलाला असं बघून म्हणतात की अगं सुशीला काय चाललंय हे अशी कशी पडलीस. तर सुशीला म्हणते की पडली नाही तर ह्या कार्टीने पाडलं मला आणि करिश्माला पण टेंगूळ आलंय बघा हिच्यामुळे आणि हिच्यामुळे माझ्या पायाला पण लागले. तर आतोबा म्हणतात की हिच्यामुळे लागले की तुमच्या आगाऊपणामुळे. मग सुशीला रडत म्हणते की एक नंबरची स्वार्थी आणि अप्पलपोटी मुलगी आहे ही
तर आतोबा सुशिलाला म्हणतात की सुशिला काय पण बोलू नको हां. करिश्मा यावर म्हणते की मदर बरोबर बोलते, फॉरेनरने दिलेले पैसे एकटीने गट्टम करण्याचा विचार आहे तिचा. मग सुशिला म्हणते की एवढी मी आत्या तिची, आईबाप गेल्यापासून सांभाळ मी केला आणि माझ्यापासून लपवतेही. मग आतोबा म्हणतात की सुशिला काही लपवत नाही आहे ती. मग सुशिला म्हणते की अहो तुम्हाला नाही माहिती, त्या गोऱ्याबाईने दिलेले पैसे हिच्याकडेच आहेत. तर आतोबा म्हणतात अगं तिच्याकडे नाही आहेत पैसे, माझ्याकडे आहेत. सुशिला आश्चर्याने विचारते की म्हणजे? तर आतोबा म्हणतात की हो, ते सगळे पैसे माझ्याकडेच आहेत. सुशिला आनंदाने हसायला लागते आणि इंदूला म्हणते की अगं लबाडा, मग मला सांगायचं ना आतोबाकडे पैसे दिले म्हणून, उगाच किती पळापळ केली माझी हिने. आणि ती आतोबाला आनंदाने विचारते की तुमच्याकडे? मग आतोबा म्हणतात की हो. तर सुशिला विचारते की किती दिले हो, आणि थांबते जराशी आणि म्हणते की बरं राहू द्या, ते तुम्ही ना असं करा की ते सगळे पैसे ना माझ्याकडे द्या, मी व्यवस्थित ठेवते. अहो तुम्ही खूप वेंदेळ आहात, कुठेतरी ठेवून द्या इकडे. तर आतोबा रागाने म्हणतात तुझ्याकडे कशाला, इंदूचे आहेत ना ते पैसे. तर सुशिला म्हणते की आपल्या जीवावर जगते नाही, आता तिचे पैसे काय आणि आपले काय, एकच झाले ना. आणि ती इंदूकडे बघून म्हणते की काय गं इंदू, तू आत्तूचीच आहेस ना बाळा? मग आतोबा म्हणतात की इंदू तर आत्याचीच आहे, पण इंदूचे पैसे आत्याचे नाही आहेत. सुशिला ओरडून म्हणते की हिला साधं शेंबूड पुसता येत नाही आहे, एवढ्या पैशाचं काय करणार आहे ती? आतोबा रागाने म्हणतात की ते तिचं ती बघेल की काय करायचं काय नाही. आणि करिश्माकडे बघून म्हणतात की ती पिशवी दे, माझी पिशवी राहिली म्हणून आलो, बघितलं तर तुमची ही नाटकं चालले. सांगितलं ना तुम्हाला इंदूकडे पैसे नाहीत आणि तिला त्रास द्यायचा नाही आहे. आणि मग इंदू घाबरून म्हणते की आतोबा नका ना जाऊ तुम्ही. आतोबा इंदूला समजावत म्हणतात की काय नाही करणार बाळा ते तुला, असं म्हणून आतोबा तिथून निघून जातात. इंदू खूप घाबरलेली असते. सुशिला आणि करिश्मा इंदूकडे रागाने बघत असतात. आणि आजचा भाग इथे संपतो.